नमस्कार. आपणा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या या माझ्या कार्यक्रमामध्ये मी माझी सर्कस नावाची एक विनोदी कथा आपल्याला वाचून दाखवतोय. माझा किस्सा शर्टाचा नावाचा एक कथासंग्रह, विनोदी कथासंग्रह. या कथासंग्रहातील ही कथा, सर्कस नावाची कथा, हे पुस्तक आहे. या पुस्तकातील सर्कस नावाची कथा मी आपणाला वाचून दाखवतोय. तर या कथेमध्ये एक विषय असा आहे की एक वृत्तपत्राचं कार्यालय आहे आणि या वृत्तपत्राच्या कार्यालयामध्ये संपादकांना शहरातील सर्कसचा पास मिळत नाही. यावरून काय गोंधळ उडतो, कसा तो प्रतिष्ठेचा प्रश्न केला जातो, असा एक विषय थोडासा फॅन्टसी पद्धतीने आणि विनोदी पद्धतीने हाताळण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं ही माझी सर्कस नावाची कथा आपल्याला आवडेल. कथेचं नाव आहे सर्कस. द ग्रेट रिस्की सर्कसनं शहरामध्ये तंबू ठोकलेला होता. लाईटच्या माळा सोडून सर्कसचा तंबू मोठ्या आकर्षकपणे सजवण्यात आलेला होता. तंबूच्या डाव्या बाजूला घोडे बांधून ठेवलेले होते, तर उजव्या बाजूला हत्ती झुलत होते आणि मजेतच अंगावर गवत उडवून घेत होते. घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज सतत येत होता. मध्येच तंबूच्या मागच्या बाजूनं वाघसिंहांच्या डरकाळ्या ऐकून लहान मुलांचीच काय, मोठ्या लोकांची सुद्धा घाबरगुंडी उडत होती. चित्ते अस्वस्थपणे पिंजऱ्यात येरझाऱ्या घालत होते. उंटाच्या ओबडधोबड पाठीवर सर्कसमधील जोकरचा डिस्को डान्स हा नवीन प्रकार देखील या सर्कसमध्ये असल्यामुळे दोन उंट देखील एखाद्या धीरगंभीर संन्यासाला लाजवेल असा गंभीर चेहरा करून रवंथ करण्यात मग्न होते. शहरवासियांपैकी प्रत्येक जण या सर्कसच्या तंबूकडे मोठ्या कुतूहलाने पाहत होता. दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7 वाजता या सर्कसचा शुभारंभाचा खेळ असल्यामुळं या अवाढव्य सर्कसच्या अवाढव्य देहाचे मालक श्री ढिसाळकर हे आपल्या सहकार्यांना सूचना देण्यात मग्न होते. सकाळी 11:30ची वेळ. शहरातील सिटी टाइम्स हे मराठी दैनिकाचं कार्यालय. उपद्व्यापी संपादक उकिडवे आपल्या केबिनमध्ये व्हेनेझुएलाची ढासळती अर्थव्यवस्था या विषयावर अग्रलेख लिहिण्यात मग्न होते. या अग्रलेखावर त्यांनी शेवटचा हात फिरवला आणि टेबलावरची बेल वाजवून शिपायाला बोलवलं. काय काम आहे साहेब? उपसंपादक उपाध्ये यांना केबिनमध्ये पाठवून द्या. ठीक आहे. उपसंपादक उपाध्यायांनी हळूच संपादकांच्या केबिनमध्ये प्रवेश केला. संपादकांनी त्यांना केबिनमध्ये बोलावलं की त्यांना फार टेन्शन यायचं. इतकं म्हणजे ते त्यांचा आत्मविश्वास डळमळत होता. न जाणो ते आपल्याला नोकरीवरून काढून तर टाकणार नाहीत ना, या अनामिक मध्यमवर्गीय भीतीमुळं उपाध्यांचं मन सतत तणावाखाली असायचं. यामुळे संपादक उकिडवे यांची खुशामत करण्याची एकही संधी उपसंपादक उपाध्ये सोडत नसत. उपाध्ये उकिडवे टेबलावरचा पसारा आवरत म्हणाले की व्हेनेझुएलाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेबद्दल मी उद्याचा अग्रलेख लिहिलेला आहे. त्या देशाच्या आर्थिक स्थितीबद्दल मला फार चिंता वाटते. ही परकीय चिंता कशाला कुरवळताय साहेब? समोरच्या खुर्चीत पायावर पाय टाकून उपाध्ये म्हणाले. अहो, शहरामध्ये द ग्रेट रिस्की सर्कसचा तंबू उभा राहिलाय. रीतिरिवाजाप्रमाणे सर्कसवाल्यांनी तुम्हाला फुकट पास द्यायला पाहिजेत. पण काय? संपादक उकिडवे यांचा पारा क्षणार्धात चढला. उद्या सायंकाळी सर्कसचं उद्घाटन आणि मला त्याचा पास अजूनही नाही? हे कसं काय शक्य झालं? अहो, खरं तेच सांगतोय तुम्हाला. उपाध्ये यांच्या चेहऱ्यावर शकुनी मामाचं हास्य तरळलं. हे बघा उपाध्ये, स्वतःच्या रागावर कसाबसा कंट्रोल ठेवत उकिडवे म्हणाले की सर्कसच्या अवाढव्य व्यापामुळं त्या सर्कसचे मालक ढिसाळकर यांना पास द्यायला कदाचित जमलं नसेल, तेव्हा तुम्ही पास मिळवण्यासाठी तुम्ही प्रत्यक्षाहून त्यांना भेटा. परंतु साहेब, सर्कसच्या पाससाठी आपण त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटायचं
म्हणजे आपलं स्टेटस डाऊन नाही का होणार? आपण तर शहरातील नावाजलेल्या वृत्तपत्राचे प्रसिद्ध संपादक आहात ना. ते मला कळते उपाध्ये. त्रासिक चेहरा करून उकिडवे म्हणाले, सर्कसचा पास न मिळणं हा माझ्या पत्रकारितेच्या कर्तृत्वाचा एक प्रकारे अपमानच नाही का? शहरात कुठलंही नवीन नाटक, ऑर्केस्ट्रा, फिल्मस्टार नाईट इतकंच काय, कुस्त्यांची दंगल जरी असली तरी मला हमखास निमंत्रण असतं. मला जर हा सर्कसचा पास मिळाला नाही तर विरोधक माझ्या तोंडात शेण घालतील उपाध्ये, हे तुमच्या लक्षात येत नाही. तेव्हा हा पास मिळणं म्हणजे माझा प्रेस्टीज पॉइंट आहे, हे विसरू नका. तेव्हा हताश होऊन उपाध्ये म्हणाले, ठीक आहे, आता तुम्ही म्हणतच आहात तर मी जाऊन मागतो पास. डू नॉट बेग, उकिडवे म्हणाले. संपादक उकिडवे म्हणाले, डू नॉट बेग, भीक मागू नका पासांची. प्रथम जरा गोडी गुलामीने घ्या, याची चौकशी करा की सर्कस मालकांनी शहरातील अन्य किती जणांना पास दिलेले आहेत. एकदा हे त्यांच्याकडून समजलं की मग आपल्या पेपरचा या शहरामध्ये किती दबदबा आहे, किती समाजकंटकांच्या भानगडी आम्ही आतापर्यंत छापून त्यांना देशोधडीला लावलेला आहे, या संदर्भातील आपल्या गाजलेल्या बातम्यांची कात्रणं त्यांना दाखवा, म्हणजे आपल्या आणि आपल्या पेपरच्या नावाचा दबदबा त्यांना समजेल. सर्कसचा हा पास मिळणं म्हणजे माझ्या इब्रतीचा प्रश्न आहे उपाध्ये. एक वेळ पास मिळून मी सर्कसला कदाचित जाणारही नाही, कारण आता सर्कस बघण्याचं माझं तसं वय पण नाही. परंतु शहरातील एक दखल घेण्याजोगी व्यक्ती म्हणून मला हा सर्कसचा पास मिळालाच पाहिजे, हे तुम्ही विसरू नका. ठीक आहे, असं म्हणून उपसंपादक उपाध्ये यांनी कपाटातील गाजलेल्या बातम्यांच्या कात्रणाची फाईल बाहेर काढली, ती बॅगेत टाकली आणि प्रेस असं लेबल असलेल्या कार्यालयाबाहेरच्या जीपमध्ये जाऊन बसले. ड्रायव्हरने जीप सुरू केली. थोड्याच वेळात ती जीप भुलाबाई चौकातील असलेल्या सर्कसच्या तंबूजवळ आली. अंगावरचे कपडे ठाकठीक करत उपाध्ये जीपमधून खाली उतरले. त्यांनी एकवार सर्कसच्या तंबूकडे पाहिलं आणि तंबूकडे चालायला सुरुवात केली. क्या चाहिए? हत्तीला गवत घालणाऱ्या माहुतानं उपाध्यायांना विचारलं. मैं प्रेस का आदमी हूँ, सर्कस मालिक को मिलना है. साहब आपको अंदर ही मिलेंगे. ठीक आहे, असं म्हणत उपसंपादक उपाध्ये यांनी तंबूमध्ये प्रवेश केला. या बसा. सर्कस मालक ढिसाळकर यांनी उपाध्यांचं स्वागत केलं. ढिसाळ या शब्दाचा उपसंपादक उपाध्ये यांनी जरा काही वेगळाच अर्थ घेतला. या शब्दानुसार ढिसाळकर म्हणजे कोणीतरी आत्मविश्वास नसलेला, 4-5 मुली कटवण्याची चिंता असलेला बेजार गृहस्थ, अशी काहीशी प्रतिमा उपाध्यायांच्या मनपटलावर होती. परंतु ढिसाळकरांचा आगडबंब देह, आत्मविश्वासपूर्ण विस्तीर्ण आणि गुलाबी तांबरलेला चेहरा पाहून मध्यमवर्गीय बुद्धीचे उपाध्ये धडपडलेच. त्यात त्यांच्या उग्रमिशांनी देखील भर टाकली होती. ढिसाळकर ज्या पलंगावर अगदी आरामात बसले होते, तो पलंग त्यांच्या वजनानं लवकरच तुटणार हे गृहीत धरून आणखी एक पलंग शिपायानं त्यांच्या शेजारी ठेवलेला होता. स्वतःला कसं सावरून घेत उपाध्ये ढिसाळकरांना म्हणाले, मी सिटी टाइम्सचा उपसंपादक उज्ज्वल उपाध्ये. एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. मुलाखत घ्यायची का? मुलाखत नाही, मुलाखत काय ते आपण नंतर घेऊच, पण आता निदान महिनाभर तुमची या सर्कसचा मुक्काम आपल्या शहरामध्ये आहे. पण त्या अगोदर उपाध्यांना आपल्या विषयाची सुरुवात कशी करावी ते कळेना. पण शेवटी धीर एकवटून ते म्हणाले, सर्कसचा शुभारंभाचा शो उद्या सायंकाळी 7 वाजता आहे. प्रतिष्ठित व्यक्तींना पास रवाना झाले असतीलच. झालेत पण 2च. सर्कस मालक ढिसाळकर म्हणाले, एक खासदार आणि एक आमदार, अशा 2घाच जणांना आम्ही पास दिलेले आहेत. म्हणजे? उपाध्यांनी चमकून विचारलं. बाकीच्या कुणालाच पास दिलेला नाही? अजिबात नाही. अवाढव्य ढिसाळकर आपल्या टोलेजंग आवाजात म्हणाले, फुकटचे पासेस देऊन माझ्या सर्कसचं दिवाळं निघण्याच्या बेतात आहे. सर्कसचा खेळ कुठल्याही शहरात लावा, तिथल्या प्रतिष्ठितांना आम्हाला पासेस द्यावेच लागतात. महापौर काय, उपमहापौर काय, विविध समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कलेक्टर, ते SP, CP, शिवाय नगरसेवक, उद्योगपती, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर,
MSCBचे अधिकारी, BSNLचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, इतकेच काय शहरात दादागिरी करणारे लोक, त्यांना सुद्धा पासेस आणि त्यांच्या कुटुंबियासह सगळ्यांना ते पासेस द्यावे लागतात. त्यामुळे आमच्या सर्कसचं दिवाळी निघण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे आम्ही पासचा कोटा एकदम कमी करून टाकलेला आणि केवळ 2च पास, एक खासदार आणि कामदार अशा दोघांनाच दिलेले. पण हजारो प्रेक्षकांच्या गर्दीत केवळ एक 50-60 निमंत्रित म्हणजे दर्या में खसखस. अहो, असं कसं म्हणता? टीव्हीच्या विविध चॅनलमुळे, सरकारी धोरणामुळे सर्कसमध्ये हजारो प्रेक्षकांची गर्दी म्हणजे पूर्वीचं नुसतं स्वप्न राहिलेले स्वप्न. आता तर विदेशातल्या सर्कशी एपिसोड प्रमाणे काही चॅनलवर दाखवत आहेत. आता मला सांगा, कसं भरावायचं आम्ही आमचं पोट? परंतु ज्यांच्यामुळे सर्कसला खरी प्रसिद्धी मिळते अशा पेपरवाल्यांना तरी तुम्ही पासेस दिलेच पाहिजे, नाही का? उपाध्यायांनी चिकाटी सोडली नव्हती. आता कुठं आवाढव्य ढिसाळकरांच्या लक्षात आलं. ते तावातावानं म्हणाले, हे बघा, प्रेसवाले, क्रूसवाले यांना आम्ही ओळखत नाही. तुम्ही सर्कसला प्रसिद्धी देत असाल, पण जाहिराती देखील काय फुकट छापत नाही. ढिसाळकर स्पष्टपणे म्हणाले, तुमच्या सिटी टाइमच्या संपादकाला आणि तुम्हाला सर्कसला यायचंच असेल ना, तर 200 रुपयाचं तिकीट काढा आणि येऊन बसा. मला काय, तेवढंच माझी कमाई होते. पण आमचे संपादक साहेब पास दिल्याशिवाय मुळीच पुढे येणार नाहीत. ते उपाध्यायांनी छाती पुढे काढून म्हणाले. शेवटी एखाद्या कार्यक्रमाचा पास मिळावा एवढी तरी त्यांची योग्यता आहे म्हणे. अच्छा, मिशावर ताव मारत ढिसाळकर म्हणाले, म्हणजे उपटसुंब एडिटर साहेबांनीच पास मिळतो का हे बघण्यासाठी तुम्हाला माझ्याकडे पाठवलंय काय? अवाढव्य ढिसाळकरांच्या या थेट बोलण्यानं उपाध्यांची तारंबळच उडाली. उपाध्यांची गचांडी धरत ढिसाळकर म्हणाले, हे बघ उपाध्या, सध्याचा जमाना गोड बोलून काम करून घेणाऱ्याचा आहे, पण मला हा नियम मान्य नाही. अहो, पण उपाध्याय प्रचंड घाबरून म्हणाले, तुम्ही एका सब एडिटरच्या अंगाला हात लावताय हे लक्षात ठेवा. पेपरवाल्यांची ताकद तुम्हाला अजून माहिती नाही. या शहरात आम्हाला आणि आमच्या पेपरला तुम्हीच काय, मंत्री लोक सुद्धा वचकून असतात. माफी मागा, नाही तर परिणाम चांगले होणार नाही सांगून ठेवतो. अरे जा रे जा, ढिसाळकर चवताळून म्हणाले. सर्कसमधले वाघ आणि सिंह मी माझ्या अंगा खांद्यावर रोज खेळवतो. आता बऱ्या बोलानं तू इथून गेला तर बरं आहे, नाहीतर माझ्या सर्कसमधील वाघ सिंहाचा अजून सकाळचा नष्ट अजून व्हायचाय म्हटलं. ही धमकी ऐकून ढिसाळकरांच्या तावडीतून सुटका करून घेत उपाध्याय घाम पुसत, दात ओठ खात तंबू बाहेर आले. चडपडतच ते जीपमध्ये बसले आणि भरधाव वेगानं तडक सिटी टाइमच्या कार्यालयात आले. काय झालं? संपादक उकिडवे यांनी उपाध्यांना केबिनमध्ये शिरताक्षणीच विचारलं, अगोदर पाणी द्या. उपाध्यांच्या चेहऱ्यावर सूड, अपमान, बदला हे त्रिविध भाव थैमान घालत होते. उपाध्यांची ही अवस्था बघून स्वतःच्या स्टेटसचा बाऊ न करता उकिडवे यांनी आयुष्यात प्रथमच उपसंपादक उपाध्ये यांना माठातलं पाणी दिलं. ते पाणी घटाघटा पिऊन काचेचा ग्लास टेबलावर दाणकन आपटून फोडत ते म्हणाले, अपमान, एका संपादकाचा आणि उपसंपादकाचा घोर अपमान झालेला आहे. म्हणजे? उकिडव्यांनी खुर्ची पुढे ओढून घेत विचारलं. पास अजून मिळालंच नाही का? कसला आलाय पाठ डोंबलाचा? उपाध्ये म्हणाले, सर्कसचं दिवाळी निघण्याची भीती असल्यामुळे त्यांनी पास देण्याची प्रथाच बंद करून टाकली. तुम्हाला तर तो चक्क उपटसुंभ म्हणाला. शिवाय माझी रवानगी वाघसिंहाच्या पिंजऱ्यात करायचा त्या अवाढव्य ढिसाळकराचा विचार होता, सकाळचा नाश्ता म्हणून. असं उकिडवे दातोट खात म्हणाले. टीव्हीचा जमाना सुरू झाल्यापासून पेपरवाल्यांकडे जरा दुर्लक्षच होत आहे, नाही का? आपल्या पेपरला ढिसाळकरांच्या सर्कसची जाहिरात असेलच ना? हो, आहे की. अहो, लास्ट पेजवर हाफ पेज जाहिरात आहे. चांगले 20,000चं बिल फाडले. तर मग उपाध्ये खुर्चीतून उठत संपादक उकिडवे संतापानं थैमान घालत म्हणाले, या सर्कसची जाहिरात आपण आपल्या पेपरमध्ये छापायची नाही. हो, पण त्या 100च्या 200 नोटा मोजून घेतल्या त्याचं काय? अरे खड्ड्यात गेले ते 20,000 रुपये. पण जाहिरात छापली नाही तर मॅनेजर साहेब तुम्हाला मेमो देईल त्याचं काय? छद्मीपणाने हसत संपादक उकिडवे रागानं म्हणाले, प्रशासन विभागाला गुंडाळणारा संपादक
म्हणून सगळ्या प्रेस लाईन माझी ख्याती आहे. अहो 20,000 गेले काय, आज गेले काय, उद्या मिळतील, परंतु संपादकीय विभागाची गेलेली आबरू ही काय परत मिळणार आहे का? त्या ढिसाळकरला ते 20,000 रुपये अक्कल खाती जमा कर म्हणा. इतकंच नाही तर उद्याच्या 5-4 वर सर्कस विषयाची खिल्ली उडवणारी एक पुरवणी आपण प्रसिद्ध करूया. आणि याच्याशिवाय अग्रलेख पण सर्कस विषयावर मी लिहिणार आहे. अगोदरचा तो व्हेनेझुएलाची आर्थिक व्यवस्था तो अग्रलेख आपण परवाच्या अंकात टाकू. आणखी एक आयडिया टाळी वाजून उपाध्ये म्हणाली. वर्षापूर्वी आपल्या शहरात हॅवॉक सर्कस आली होती. बर मग, तर त्या सर्कसच्या तंबूला आग लागून 7 जण ठार आणि 162 जण जखमी झाले होते. त्यावेळचे फोटो आपण उद्याच्या अंकात पुन्हा टाकून सर्कसचा तंबू कितपत सुरक्षित असा प्रश्नचिन्हांकित असं एक मथळा तयार करूया आणि एक विशेष वृत्तांत आपण तयार करूया. जखमी प्रेक्षकांचे दिनवाणे चेहरे बघून, म्हणजे मागच्या वर्षीच्या अंकातले फाईल फोटो पाहून ढिसाळकरांच्या तंबूत भीतीमुळं कोणी कुत्रही फिरणार नाही. उपाध्ये परम समाधानाने म्हणाले. वा वा उपाध्ये. उकिडवे तंबाखूचा बार तोंडात भरत म्हणाले, तुम्ही जर अशाच आयडिया जर तुम्ही मला सुचवत राहिला तर तुमचा पगार 3,000वर गेलाच म्हणून समजा. हे ऐकून उपाध्येना अगदी धन्य धन्य वाटलं. इतकेच नाही, मग आता संपादकांनी हवा दिल्यावर उपसंपादकाचं काय जातंय. उपाध्येनं आता जोरात चालला. ते म्हणाले, सर्कसमधील महिला कलाकारांना होणारा मानसिक त्रास, त्यांच्याकडे जे काय लोक वाईट नजरेने बघतात त्याबद्दल त्यांच्या व्यथा, या विषयावर आपण दणकेवाद टेबल न्यूज तयार करू. आणि अशा न्यूज एकदा का झळकल्या म्हणजे महिला मुक्ती संघटनेचे मोर्चेच्या मोर्चे त्या सर्कसच्या तंबूवर जाऊन थडकतील आणि सर्कसच्या उद्घाटनालाच खोळ बसेल. वा वा छान. उकिडवे आनंदाने म्हणाले, म्हणजे मला महिला मुक्ती संघटनेच्या अध्यक्षा पडबिद्रीबाईंना फोन करून याची कल्पना द्यायला बरं. वा छान. अरे ती लठ्ठ महामाया तर असल्या फोनची जणू वाटच बघत असते. उपाध्ये मनसोक्त खिदळत म्हणाले. या सर्व घटना आणि घडामोडी संपादकीय विभागात चालू होत्या. सिटी टाइम्स दैनिकाचे मॅनेजर एका लग्न सोहळ्यासाठी ग्रामीण भागात गेलेले होते. त्यामुळे उकिडवे आणि उपाध्ये यांना आज रान मोकळच होतं. उपद्व्यापी उपाध्येंनी मागील वर्षाची सिटी टाइम्सची कात्रणं काढली. मागील वर्षी आलेल्या हॅवॉक सर्कसच्या तंबूला जी आग लागल्याची आणि मृत प्रेक्षक तसं जखमी प्रेक्षकांचे रुग्णालयातील भेसूर चेहरे यांची छायाचित्र काढली. दरम्यान पडबिद्रीबाईंना फोन करून तयार राहायला सांगितलं. 2 पानं रद्द करून सर्कस व्यवसायाची खिल्ली उडवणाऱ्या टेबल न्यूज, अचरट मुलाखती, सर्कस विरोधात उग्र लेख, हे सगळं पान लावत असताना उकिडवे आणि उपाध्येंच्या चेहऱ्यावर नुसतं खलनायकी हास्य तरळत होतं. याशिवाय हडकुळे सिंह, उपाशी वाघ, पोट खपाटीला गेलेले हत्ती यावर पहिल्या पानावर घडीच्या वर 4 कॉलम व्यंगचित्र टाकून कहर केला होता. ही व्यंगचित्र काढताना सिटी टाइम्सचे व्यंगचित्रकार टिंगाणे यांच्या ब्रशला चाकूची धार आली होती. उपद्व्यापी उकिडवे उपाध्ये यांनी त्या दिवशी जादा अंक काढून एजंटना जादा कमिशन देऊन अंक फुकटच वाटायला सांगितलं. आणि इतकं सगळं करून सर्कस मालक ढिसाळकरला मनातल्या मनात बसो बोंबलत असं म्हणून संपादक आणि उपसंपादक पहाटेच्या वेळी घरी गेले. अपेक्षेप्रमाणे दुसऱ्या दिवशी वातावरण तयार झालं. सिटी टाइम्सचा असला डेंजर अंक बघून परगावी लग्न सोहळ्यासाठी गेलेले सिटी टाइम्सचे व्यवस्थापक चुळवुळकर तिकडेच एका ग्रामीण रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागामध्ये भरती झाले. उपद्व्यापी उकिडवे आणि उपाध्ये या दोघांच्या सुपीक डोक्यातून सिटी टाइम्सचा जो अंक निघाला होता तो अगदी बंपर अंक ठरला. आणि एरवी ज्या पेपरला कोणी डॉगही विचारत नव्हतं त्या सिटी टाइम्सचे अंक चक्क काळ्या बाजारात विकले गेले. फक्त एका दिवसातला हा चमत्कार बघून
उकिडवे उपाध्ये यांची अत्यानंदाने ब्रह्मानंदी टाळी लागली. सायंकाळी 7ची वेळ. द ग्रेट रिस्की सर्कसच्या शुभारंभाच्या शोची वेळ 7ची असली तरी भारतीय प्रमाण वेळेनुसार अर्धा तास उशिरा उद्घाटन करायचं ठरलं, कारण वेळ तशी होती. सर्कस मालक ढिसाळकरांच्या दृष्टीनं हा पहिला दिवस म्हणजे उद्घाटनाचा दिवस एकदमच वाईट ठरला. सर्कसच्या विरोधात उकिडवेंचा उग्रलेख, पहिल्या पानावर कथित उपाशी जनावरांची व्यंगचित्र, उपाध्येंच्या टेबल न्यूज, महिला कलाकारांच्या खोट्या मुलाखती, मागील वर्षी हॅवॉक सर्कस तंबू दुर्घटनेची मुद्दाम प्रसिद्ध करण्यात आलेली जी काही छायाचित्र, मृत आणि जखमी प्रेक्षकांचे फोटो, सर्कस मालक ढिसाळकरांना मटक्याचे आकडे खेळण्याचा नाद आहे असा लावलेला जावई शोध, यामुळं द ग्रेट रिस्की सर्कसच्या विरोधात एका दिवसात वातावरण एकदम चिघळलं. सर्कसच्या तंबूबाहेर ऐन उद्घाटनाच्या वेळीच महिला मुक्ती संघटनेच्या अध्यक्षा पडबिद्रीबाई आणि वन्य प्राणी संरक्षण संघटनेचे जांबुवंतराव वाघमारे घसा खरवडून आपल्या अनुयायांसह सर्कसच्या विरोधात घोषणा देत होते. सगळा परिसर सर्कस विरोधी वातावरणानं दूषित झालेला होता आणि त्यामुळं प्रेक्षकांच्या गर्दीवर देखील मोठा परिणाम झाला. निम्म्या खुर्च्याची तिकीटही न खपल्यामुळं ढिसाळकर डोक्याला हात लावून बसले होते. सर्कसला किती गर्दी होते याचा अंदाज घेण्यासाठी उपाध्येंनी जवळपासच्या बघ्यांच्या गर्दीतून कानोसा घेतला. ढिसाळकरांचं लक्ष नाही हे पाहून उपाध्येंनी देखील सर्कस विरोधात 2 घोषणा दिल्या आणि ते पळतच सिटी टाइम्सच्या कार्यालयात आले. साहेब, दार लोटून उपाध्ये उकिडवे यांच्या केबिनमध्ये घुसले आणि संपादकासमोरच्या खुर्चीत स्वतःला झोकून देत म्हणाले, साहेब, आपला टोला वर्मी बसलेला आहे. सर्कसची निम्मी तिकीटे देखील खपलेली नाहीयेत. छान 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 छान. संपादक उकिडवे समाधानानं मान डोलावत म्हणाले, अगदी माझ्या मनासारखं झालं. आता त्या ढिसाळकरला पेपरवाल्यांची ताकद समजली असेल. मला सर्कसचे पास देत नाही काय. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ. सर्कस विरोधात आणखी बातम्यांचा फॉलोअप घेण्यासाठी उपसंपादक उपाध्ये सकाळी लवकरच घराबाहेर पडले. रस्त्यावर सर्वत्र शुकशुकाट होता. कर्फ्यू असावा अशी स्थिती. मनाशी आश्चर्य करत उपाध्ये संपादक उकिडवेंच्या केबिनमध्ये आले. साहेब, बाहेर रस्त्यावर शुकशुकाट आहे. हा काय प्रकार आहे? टेलिफोनची झटपट करत असलेले उकिडवे घाईघाईने घाबरून म्हणाले, अहो, मला सुद्धा ते समजेना म्हणून मी लवकर आलो. पोलिसांना फोन करावा म्हणतोय तर तोही लागत नाही. तेवढ्यात केबिनच्या दारावर टकटक झालेली आहे. उपाध्येंनी दरवाजा उघडला तर काय, सर्कस मालक ढिसाळकर आपल्याबरोबर एक शेळी, एक बोकड आणि अकराळ विक्राळ सिंह घेऊन उभे राहिले. साहेब, उपाध्ये चाचरत म्हणाले, अहो, सर्कस मालक ढिसाळकर आलेले आहेत. असं म्हणजे तुम्हीच उपद्व्यापी संपादक उकिडवे, असं म्हणत ढिसाळकरांनी आपल्याबरोबर असलेल्या शेळी, बोकड आणि सिंहासगट उकिडवे यांच्या 10x10 केबिनमध्ये प्रवेश केला. अवाढव्य ढिसाळकर यांच्या हातातील दोरीला शेळी आणि बोकड बांधलेला होता, तर दुसऱ्या हातातील साखळीला अकराळ विक्राळ सिंह बांधलेला होता. तेवढ्यात सिंहानं एक प्रचंड डरकाळी फोडली. हा आवाज ऐकून उकिडवे आणि उपाध्ये यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. हा लवाजमा तुम्ही इथं कशाला घेऊन आलात? सिंहाच्या आवाजामुळे घाबरून आणि बोकडाच्या अंगाच्या वासामुळे त्रासून गेलेल्या उकिडव्यांनी नाकाला रुमाल लावत विचारलं. तेव्हा उपाध्येंचे तर डोळेच पांढरे झाले होते. तेव्हा ढिसाळकर म्हणाले, सर्कसचा तंबू सोडून मला बाहेर जायचं असेल तर किमान मी एवढा तरी लवाजमा माझ्याबरोबर घेतोच. माझ्याशिवाय ही जनावरं राहू शकत नाही. अवाढव्य ढिसाळकर गडगडाटी हसत म्हणाले, घाबरू नका. मी इशारा केल्याशिवाय हा सिंह तुम्हाला अजिबात फाडून खाणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देतो. हे ऐकून उपाध्ये बेशुद्ध होऊन कोसळले. ते पाहून उकिडव्यांनी
त्यांच्या तोंडावर तातडीनं पाणी मारून त्यांना शुद्धीवर आणलं. तर उपाध्येंच्या अवस्थेची पर्वा न करता ढिसाळकरांनी आपलं बोलणं पुढे सुरू ठेवलं. ते म्हणाले की तुमच्या सिटी टाइम्सचा हा सर्कस विरोधातील अंक मी वाचला. तुमच्या या आग लाव्या पत्रकारितेच्या विरोधात मी प्रेस काउन्सिलकडे तक्रार करणार आहे. खुशाल करा. उपाध्ये स्वतःला सावरत म्हणाले, असल्या धमक्या काय आम्हाला रोजच मिळतात. इच्छा असेल तर आत्ताच्या आत्ता इथून तुम्ही प्रेस काउन्सिलला फोन करा. अहो पण फोनच चालू होत नाहीये. समोर सिंह असतानाही उकिडवे यांचा चेष्टेचा सूर वाखाणण्यासारखा होता. अहो तुमचाच काय, ढिसाळकर म्हणाले. अहो तुमचाच काय, पण शहरात आता कुणाचाही फोन माझ्या इच्छेशिवाय चालू होणार नाही. ढिसाळकर आपल्या सिंहाच्या आयाळ्यावरून हात फिरत म्हणाले. म्हणजे? उपद्व्यापी उकिडवे क्षणार्धात घाबरले. कारण ढिसाळकर जांभई देत म्हणाले, सर्कसमधील 2 उपाशी गेंडे टेलिफोन एक्सचेंजमध्ये घुसलेले आहेत. माय गॉड, उपाध्येने आता फेफरे यायचंच बाकी होतं. हा तुमचा विचार काय आहे? माझा विचार बराच काही आहे, ढिसाळकर सांगू लागले. शहरातला शुकशुकाट तुम्ही बघितलेलाच असेल, कारण सर्कशीतले वाघ शहरात मोकाट सुटले आहेत. जकात नाक्यावर उपाशी कोल्ह्यांची फौज उभी आहे. त्यामुळे तुमच्या पेपरचा कागदाचा पुरवठा आजपासून बंद होईल. म्हणजे तुम्ही शहराची संपूर्ण रसदच तोडून टाकलेली काय? उपाध्येंनी विलक्षण आवाजात किंचाळून विचारलं. उपाध्ये दात ओठ खात उकिडवे म्हणाले, इथे काही मोगलाई माजलेली नाही. मला या सिंहानं जरी फाडून खाल्लं तरी चालेल, परंतु तुम्ही ताबडतोब पोलिसांना कल्पना द्या. कशाला उगीच त्रास घेताय? ढिसाळकर छद्मीपणाने हसत म्हणाले. अहो, पोलीस आयुक्तालयावर मी 8 हत्ती आणि 2 तगड्या उंटांना पाठवलेला आहे. शिवाय 10 चित्ते प्रत्येक पोलीस स्टेशनवर आलटून पालटून गस्त घालतायत ते निराळीच. मोबाईल फोनचा टॉवर पेटवण्यासाठी 10 माकडं आणि 3 गोरिला तयार आहेत. आणि मला वाटतं जे काही मोबाईल फोन बंद पडते त्यावरून असं दिसतंय की आमच्या माकडानं ही मोबाईल टॉवर पेटवण्याची कामगिरी पूर्ण केलेली असावी. हा विलक्षण प्रकार ऐकून उकिडवे आणि उपाध्ये यांना अमुक इस्माचा हृदयविकारानं मृत्यू या बातमीच्या ओळीच्या प्रत्यक्ष वेदना काय असतात याचा प्रत्यय आला. तेवढ्यात ढिसाळकरांच्या शेळीनं पसावर लेंड्या संपादकांच्या केबिनमध्ये टाकल्या. अहो पण ढिसाळकर, उकिडवे घामाघूम होऊन थरथरत म्हणाले, तुमच्या सर्कसच्या हितशापदानी कुणाला फाडून खाल्लं तर? त्याची काळजी करू नका. ढिसाळकर पुन्हा गडगडाटी हसत म्हणाले, माझ्या इशाऱ्याशिवाय कोणताही प्राणी तुमच्यावर हल्ला करणार नाही. एवढे ट्रेनिंग मी त्यांना देऊन ठेवलेलं आहे. जर अनुभव घ्यायचा असेल तर या सिंहाला मी इशारा करू का? नको नको. उकिडवे हात जोडून म्हणाले, काय वाटेल ते करा, परंतु आपल्या दोघांच्या भांडणात शहरवासियांना वेठीस धरू नका. आता कसं पोपटासारखं बोललात? ढिसाळकर हुकुमी आवाजात म्हणाले, उद्याच्या अंकात पहिल्या पानावर माझी म्हणजे या सर्कस मालक ढिसाळकर आणि माझ्या सर्कसच्या बॅनरची तुम्ही जाहीरपणे माफी मागा. कबूल? संपादक उकिडवे म्हणाले. इतकेच नाही तर, ढिसाळकरांनी एकेकाठी सांगायला सुरू केल्या, सर्कसचा व्यवसाय कसा हालाखीत चाललेला आहे याबाबत तुम्ही सिटी टाइम्स मधून आता प्रकाश टाकायला पाहिजे. समजला का रे बोकडा? आणि हे पाहून त्या बोकडानं ढिसाळकरांच्या आदेशानुसार उपाध्येंना ढुसणी मारली आणि सिंहानं देखील डरकाळी फोडून केबिनमध्येच विष्ठा टाकली आणि सुगंधित अत्तराचं महत्व उकिडवे आणि उपाध्ये यांना पटवून दिलं. अर्ध्या तासात शहराचे व्यवहार सुरळीत झाल्याचं ऐकून हुश्य करत संपादक उकिडवे खुर्चीत कोसळले. दुसऱ्या दिवशीच्या सिटी टाइम्सच्या अंकात उकिडवे यांनी खुलासा करून माफी मागितली. शहराचा व्यवहार काही काळ बंद पाडल्यास कारणीभूत ठरल्याबद्दल उकिडवे आणि उपाध्ये सध्या कोर्ट आणि पोलीस स्टेशनच्या चकरा मारत असून उकिडवे यांच्या रोज घटत चाललेल्या
वजनाची नोंद उपाध्ये आपल्या डायरीमध्ये प्रामाणिकपणे करत आहेत.